नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बडीशोपचं जे आहे झाड पाडणार आहोत किंवा रोप म्हणा किंवा असं शेतामध्ये लावलेलं आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, मोह तालुक्यातील नरखेड येथे आपण आलेलो आहोत। नरखेडमध्ये एका अशा कुटुंबामध्ये आलेलो आहोत ज्यांचं खरं आदर्श घेतलं पाहिजे। अगदी पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला, पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडला आणि या प्रवाहामध्ये नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली आणि गावामधले संपूर्ण कुटुंब स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडं तिकडं सावरावारा पळाले। परंतु असे एक तरुण मित्र त्यांनी स्वतःच्या जीवाची न काळजी करता गावामधल्या बांधलेल्या 70 जनावरांचा त्यांनी जीव वाचवलेला आहे। खरं तर ह्या मित्रांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। म्हणून आज आम्ही सोलापूरवरनं स्पेशल यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज आम्हाला त्यांनी सविस्तर माहिती सांगितली, त्यांचे अनुभव सांगितले आणि ते प्रत्यक्ष तुम्हाला कळण्यासाठी तुम्हीही त्याचा आदर्श घ्यावा म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत। तर त्यांच्या शब्दातून हा प्रवास आपण आज ऐकणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय दादा? मी वी शिवनाथ ज्ञानोबा तागडे, ओके। मुक्काम पोस्ट नरखेड, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर। ओके, कुठल्या साली पूर आलता? 2020 पूर आलेला होता, महापूर आला होता। त्याच्यामध्ये आम्ही शेतामध्ये राहत होतो। गावातून लोक म्हणायचे आमच्या गाई काढा, आमच्या म्हशी काढा। ते काय गावातून येऊ शकत नव्हते, नदीला चौबाजून पाणी आलं होतं। मग आम्ही शेतामध्ये असल्यामुळे त्यांनी म्हणले बाबा आमची जनावरं वाचवा। मग आम्ही दोघा ठिकाणी बाबा आम्ही होतो। मग होताला आम्ही प्रयत्न केला, त्यांच्या वेळाने आपण दावे कापले, काय केले, पण त्यांचा फक्त आम्ही जीव वाचवला। आम्ही घरची परिस्थिती काही विचार केला नाही, आम्ही सगळे शेतामध्ये होतो। आम्ही घरचा काही विचार केला नाही। घरामध्ये आमच्या 7 फूट पाणी होतं, तरी आम्ही घराचा विचार काही केला नाही। आईवडिलाला बोजाली घेतला नाही, आम्ही जनावरं वाचवली। अच्छा, कोणत्या नदीला पूर आलता दादा? भोगावती। भोगावती नागझरी म्हणजे उस्मानाबादहून येते नदी। अच्छा, भोगावती नदी आहे। सीना भोगावती जोडगावला म्हणजे थोडं जवळच आहे ते सीना भोगावती। ओके, त्याच्यामध्ये आम्ही तेवढं काम केलं होतं। त्याबद्दल थोडे खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी थोडा सत्कार केला। आमच्या राजन पाटील आंगरकर यांनी सुद्धा सत्कार केला होता आणि सिद्धाराम मित्र साहेब यांनी सुद्धा सत्कार आमचा केला होता। बर, त्यांनी दखल घेतली थोडी। तर बऱ्याच लोकांनी म्हणजे जवळजवळ सर्व गावकऱ्यांनीच मदत आपल्याला भरपूर केलेली आहे। तेल डबा दिले, ज्वारी गहू सगळं, तेलापासून ते चहापत्तीपर्यंत सर्वच गावातील बरेच लोकांनी सहकार्य केलेलं आहे। त्यांचाही आभार करतो, आभार व्यक्त करतो। असे जनावर जे आहेत शेताने बांधलेले असायचे, तर असे बांधलेल्या जनावरांची त्यांनी सुटका केली आणि जीव वाचवलेला आहे बरेचसे जनावर। तर आता आपण यांच्या शेतामधलं बडीशोपाचं आपण आता झाड बघण्यासाठी जाणार आहोत। हे बडीशेपचं झाड आहे। ते पहिलं फुल असं येतं, नंतर थोडं थोडं असं मोठं होत आहे। हे बडीशेपचं झाड आहे, हे आम्ही पिकवतो आमच्या घरच्यासाठी। आता हे किती महिन्याचं असेल? हे साधारण 3.5 ते 4 महिन्याचा रोप आहे। बर, पूर्ण परिपक्व झालेला आहे आता सध्या, ओके। खाण्यासारखं झालेलं आहे। आणि ह्याचा रोप बनवायचं असेल तर ह्या बडीशोपासूनच बनतं का? हे पूर्ण झालेलं आहे बघा। अच्छा, हा, हे असं पूर्ण असतं। हे वाळताना थोडं पहिल्यांदा थोडं पिवळं पडतं, थोडं मोठं होताना थोडं हिरवं पडतं। बर, ह्याला जे आता पिवळे फुलं दिसायला लागलेत त्याच्यावरती मधमाशा वगैरे येऊन बसत असतील ना? हो, बसतात। हो, मधमाशी बसतात। चालेल, ओके सर। एक
आता हे नेमकं तुम्ही काय म्हणता बडीशोपला? हे बडीशोप आहे. बर. हे आधुनिक म्हणजे थोडं वेगळं आहे. आपण विकत घेतो पण हे आमच्या परिसरात तयार होत आहे शेतामध्ये. आम्ही ते थोडं तयार केलेलं आहे. बर. किती साधारण आपण झाडं किंवा रोपं लावलेले आहेत? एक साधारण 15 ते 20 असतील. अच्छा. तर मग ह्याचं किती कालांतर लागतंय? ह्याला 4 महिने लागतात. 4 महिने. एकदा रोप लावलं की 4 महिन्यानंतर ते येणार. होय. अच्छा. हे वर्षभर येत राहतं काय त्याला सीझन असतंय? म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर येते ते. ऑक्टोबरच्या नंतर. बर. आता साधारण आपल्याकडे किती आहे अंदाजा? एक 15 ते 20 झाड आहेत. हम्म. तर एक साधारणतः 20 किलो तर होईल का? 20 किलोच्या आसपास वगैरे. ओके. तुम्ही हे स्वतःसाठी बनवता का बाजारात विकण्यासाठी वगैरे आहे? स्वतःसाठी करतो. जरी आलं तर आपल्याला देतो म्हणजे विकायला जर पाहिजे असलं तर कोणाला तरी. बर. मला दाखवा आता काय काय आहे नेमकं. तुम्ही काय काय म्हणता? हे पहिलं बडीशेपाचं बोंड आहे. बर. हे थोडं असं मोठं होतं आणि नंतर असं आपण चोळायचं थोडं थोडं असं तयार होतं बडीशेप. अच्छा. हा. हे बडीशोप निघाला. हे असं बडीशेप निघालं. ओके. असं ते बडीशेप आहे. हे थोडं कच्चं आहे अजून. ह्याला उन्हात वाळवा वगैरे लागतं का? हो, थोडं सुकावं लागतं उन्हामध्ये. अच्छा. मग हे जे बोंड आहेत साधारण एका बोंड्यामध्ये किती, एक 10 ग्रॅम 20 ग्रॅम 30 ग्रॅम असं असतं का? हो, 20 ग्रॅमच्या आसपास असेल ना. अच्छा. बोंड्याची ना आता बडीशेप का तयार झालेला आहे. आता ही ज्वारी बडीशेपाची बोंड आता आपण पाहिली. दादाने ती जसं आपण हुरडा करतोय चोळून तसं पद्धतीने बडीशेप काढलेला आहे. तर आता बडीशेपाचा आपण आस्वाद घेऊयात. फारच सुंदर आहे आणि सुगंधसुद्धा अगदी छान आहे. नैसर्गिक पद्धतीनं अगदी सेंद्रिय पद्धतीने घरासाठी त्यांनी उगवलेलं आहे आणि याची चव मात्र द्विगुणित आहे. तर मित्रांनो, बडीशोपाचा हा रोप आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. जरी का आपल्याकडे पण असतील तर कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी दोन्ही करतो. परत आपल्याकडे ड्रोन सर्व्हिसेस पण उपलब्ध आहे. पूर्ण महाराष्ट्र व भारत भ्रमण करत करत मी माझी सेवा देत असतो फोटोग्राफीची. जर का आपल्याला कधी पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. वेडिंग वगैरे सर्व काही.